छान वाटलं. ऐकू आलं सगळ्यांना? दिसलं व्यवस्थित? चला आता सांगा. गुरुदेव सांगतात की कुछ कुशलता होनी चाहिए, भाग 2. तर गुरुदेव या ठिकाणी सांगतात की सारा संसाराचा हिशोब लावत आपण जर बसलो तो कुछ काम नहीं होगा. व्यक्ति के पास थोड़ी तो कुशलता होनी चाहिए, क्योंकि परमात्मा हमेशा मौजूद है. उसके पहचानने के लिए अपनी तरफ कुशलता होनी चाहिए. स्थूलता स्थूलता से सूक्ष्मता की ओर जाना चाहिए. अचाह, अप्रयत्न, अकिंचन, इसके सिवा परमात्मा नहीं दिखेगा. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे गुरुजींनी की 100 बल्ब म्हणजे 100 बल्ब लावायचे असतील तर एकच स्विचची गरज आहे. परंतु जी रोशनी आहे ती रोशनी सगळी एकच आहे. तसं परमात्मा सुद्धा एकही आहे. उदाहरण पुढे देऊन गुरुजी देतात की हजारो मोबाईल एका टॉवरच्या हिश्श्यामध्ये आहेत. म्हणजे एका टॉवरच्या ह्याच्यामध्येच हजारो मोबाईल चालतात. तसंच हे सर्व मोबाईल एका टॉवरच्या व्यक्तीवरच काम करत असतील तसं परमात्मा सुद्धा आहे. थोडस दृष्टी हटाकर देखो. आता या ठिकाणी गुरुदेव समुद्राचं उदाहरण देतात की समुद्रामध्ये हजारो लहर उठतात, परंतु पाणी एकच आहे. लहरे निर्माण होतात आणि नष्ट होतात, निर्माण होतात आणि नष्ट होतात. तसं सागराचं अस्तित्व एकच आहे. लहराचं म्हणजे लाटांचं अस्तित्व मात्र क्षणिक आहे. वैसे ही परमात्मा है. अपनी सुंदरता से सबको याद दिलाओ. जीवन में जीत के परे भी जाना है तो यही कुशलता है. चौहर तरफ परमात्मा है, उसको जानने के लिए अपनी तरफ कुशलता होनी चाहिए, ऐसा गुरुदेव कहते हैं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. बोला पुढे. हा बोला. परमात्मा परमात्म्याच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला काही सोडलं पाहिजे. शरीर शरीराचं कार्य निरंतर चालूच असतं, पण त्यात थोडी विश्रांती देऊन म्हणजे परमात्म्याकडे वळण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे. त्याचबरोबर जन्म मृत्यूचे उदाहरण देत असताना गुरुदेव सांगतायत की हा जन्म खूप अनमोल आहे. कितीतरी आत्मे दौड लावत असताना एखाद्या आत्म्याला हा देह प्राप्त होत असतो आणि तो आपण आताच गमवायचा नाहीये. तर ज्ञानाच्या माध्यमातून आपण जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. जसं की आपण वाढदिवसाच्या वेळेस म्हणतो, तुझको है सागर में जाके मिल जाना, तुम हो सुंदर मूर्ती संसार के. तर गुरुजी सांगतायत की हे ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. जीवन खूप अनमोल आहे. आणि ध्यानाचं पण उदाहरण देत असताना गुरुदेव म्हणतात की जेव्हा आपण मेडिटेशन किंवा साधनेला बसतो तर 3 गोष्टीचा आपण विचार केल्याशिवाय, 3 गोष्टी आपण मनात आणल्याशिवाय ध्यान होत नाही. जे की मी कुणीच नाही, मी काही करणार नाही आणि मला काहीच नकोय. जेव्हा विचार आपल्या मनात येतो तेव्हा आपल्याला ध्यान पण लागू शकते. जय गुरु. जय गुरुदेव. व्हेरी गुड. हा चला अजून.
हा बोला. जय गुरुदेव सर. जय गुरु. गुरुदेवांनी टॉवरचं एक उदाहरण दिलं की महत्वाचा टॉवर आहे मोबाईल आणि टॉवर. तर ही पूर्ण शक्ती मोबाईलला टॉवर मधून येते. तसं भगवान परमात्मा सगळ्यामध्ये आहे ते ओळखण्याची जी कुशलता आहे, तर ती कुशलता आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे. कुशलता असेल तरच आपण त्या टॉवर पर्यंत जाऊ शकतो. खूप छान सांगितलं सर ते कुशलतेच, की सगळ्यामध्ये एकच चैतन्य आहे याची जाणीव होणं, यासाठी कुशलता आवश्यक आहे. नरदेह प्राप्त करण्यासाठी अनेक जणांची धडपड असते. एखाद्यालाच मिळतो आणि मिळाल्यानंतर सुद्धा हा मार्ग कळून सुद्धा वळत नाही बऱ्याच लोकांना. यासाठी सगळं गुरुकृपा पाहिजे, कुशलता आवश्यक आहे. ज्ञान कळालं तरी ते पचलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. खरंच खूप यासाठी गुरुकृपाच पाहिजे, यासाठी कुशलताच पाहिजे असं गुरुदेव म्हणतात. व्हेरी गुड. अजून शरीर और संसार को इसी वक्त छोडोचे काही एक उदाहरण सांगितले होते आणि वैवेदिकाविषयी काही सांगितले आणि जन्म एक संघर्ष आहे याविषयी बोलले आणि मरने तक संघर्ष ही करते रहोगे असेही सांगितले. त्यांनी प्रश्न केले. अजून कालच्या भागामध्ये काय होतं थोडं रिमाइंड करा. सुप्रिया ताई. बोला, कोणीतरी बोला. हा सांगा. ईश्वराला ईश्वराला जाणून घेण्यासाठी सजगता पाहिजे आणि कुशलताही पाहिजे. मनाला सूक्ष्मतेकडे घेऊन गेल्यावर एकत्वाची जाणीव होईल. कुशलता महत्वाची आहे. कुशलता है ना. गुरुदेवांनी काल असंही सांगितलं की शरीराप्रमाणे पर्यावरणाची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. कारण तृप्तीसाठी आपण इकडे तिकडे भटकतो, पण तृप्ती म्हणजे संतोष आपल्या जवळच आहे. जीवनामध्ये कुशलता महत्वाची आहे आणि त्या कुशलतेसाठीच मन शांत हवे आणि त्यासाठी साधना करणे गरजेचं आहे असं आपण काल. आपण केवळ नाममात्र आहोत. गुरुदेवांनी सांगितलं की प्रकांड ज्ञान मिळवण्यासाठी मन विशाल पाहिजे आणि मन विशाल होण्यासाठी आधी मन शांत व्हायला पाहिजे आणि मन शांत होण्यासाठी आपल्याला साधना नित्य नियमाने करायला पाहिजे. व्हेरी गुड. ईश्वर दर्शन
ईश्वराची अनुभूती, ह्यासाठी कुछ तो कुशलता चाहिए, काहीतरी कुशलता पाहिजे, त्याशिवाय ईश्वर दर्शन होत नाही. मग काय कुशलता आहे? तर जेव्हा अष्टवक्रांनी जनक राजाला सांगितलं, तर त्यावेळेस जनक काय म्हणतात की मला आता ह्या क्षणी समजलं ईश्वर कुठे आहे आणि ईश्वर दर्शन करण्यासाठी, त्याची अनुभूती घेण्यासाठी कुठली कुशलता आवश्यक आहे हे मला आता कळालं. मग त्याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत. जसं सागरामध्ये लाटा उठतात, तर जनक राजा काय म्हणतो की मी आतापर्यंत लाटांचं अस्तित्व जे आहे तेवढंच जाणलं होतं. उठणाऱ्या लाटा हेच अस्तित्व आहे त्यांचं, हे जाणलं होतं. पण आता मला समजलं की त्या लाटांचं अस्तित्व नाहीये, तर त्या सागराचं अस्तित्व आहे आणि त्या लाटा सागरामध्ये विलीन होतात. तसं आपलं आयुष्य आहे. आपलं आयुष्य कसं आहे? त्या लाटांसारखं आहे. आणि माझं अस्तित्व कसं आहे? सागरासारखं आहे. तर मी आतापर्यंत लाटांनाच माझं अस्तित्व समजत होतो, पण आता मला समजलं की माझं अस्तित्व काय आहे? सागर आहे. ते अथांग सागर जो आहे ते माझं अस्तित्व आहे. लाटा येतात जातात, येतात जातात, आणि मला आतापर्यंत काय वाटत होतं की या लाटांमध्येच संघर्ष आहे. दोन लाटा एकमेकाशी संघर्ष करतात. आपणही आपल्या जीवनात असंच करतो की नाही? दोन माणसं एकमेकाला भांडतात. काय समजून भांडतात? की तो माणूस वेगळा आहे, माझ्यापेक्षा तो वेगळा आहे, आणि मग त्या द्वैताच्या ह्याच्यातून आपण संघर्ष करायला लागतो. मग राजा जनक काय म्हणतो? मला आज समजलं की तो आणि मी एकच आहे. आमचं सगळ्यांचं अस्तित्व काय आहे? एक आहे. आणि ते काय आहे? म्हणजे सागर. आता वेगवेगळे दुसरे उदाहरण दिले. आतापर्यंत मी बल्ब कडेच बघत होतो. असे शेकडो हजारो बल्ब आहेत. म्हणजे आपले हे माणसाचे डोके आहे ना, हजारो लाखो करोडो अब्जावधी आहेत. मी त्यांच्याकडेच बघत होतो. पण आज मला कुशलतेनं त्याचं स्विच कुठं आहे हे मी जाणून घेतलं. तर त्यांचं सगळ्यांचं अस्तित्व कुठं आहे? त्या विजेमध्ये आहे. आणि ते विजेचं बटन कुठे आहे हे मला समजलं. आहे की नाही? आणि हे जेव्हा समजतंय तेव्हा काय होते? आपल्या सगळ्यांमध्ये एकत्वाची जाणीव दृढ व्हायला लागते. काय समजतो आपण? की वेगवेगळे माणसं आहेत, जे बल्ब सारखे वेगवेगळे माणसं आहेत, सगळे आपल्याला दिसतात. त्या सगळ्यांमध्ये जी वीज आहे ती काय आहे? एकच आहे. आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मला सांगा. आपल्या सगळ्यांमध्ये जे चैतन्य आहे
ते चैतन्य कसं आहे? एकच आहे. वेगवेगळं चैतन्य आहे का? नाही. आहे की नाही? फक्त जिथे हे जे तत्व आहे, हे तत्व जिथे प्रगट होते त्या ठिकाणी प्रकाश दिसायला लागतो. विजेच्या वायर मध्ये प्रकाश नाही दिसत, पण कुठे दिसतो? बल्ब मध्ये. आणि तो बल्ब तर आपला काय म्हणतात त्याला, प्रकाशित झालेला आहे. प्रत्येकाचा बल्ब प्रकाशित झालेला आहे की नाही? ह्या बल्बचं रूपांतरण करण्यासाठी सगळे आत्मे जे आहेत ते धडपड करत असतात. आपल्या संस्कृतीनुसार 84 लक्ष योनीमधून जेव्हा पार पडतो तेव्हा आपल्याला मानवाचा जन्म मिळतो. आणि तो असाच भांडून व्यर्थ घालायचा का? नाही. तर ज्ञान प्राप्तीसाठी याचा उपयोग करायचा. मग या क्षणी मी सगळं सोडून दिलं, माझं सगळं अस्तित्व मी सोडून दिलं, असं राजा जनक म्हणलं. याचा अर्थ शरीर त्याग करायचा, मी सगळं काही जे करतोय ते सगळं त्याग करायचा, असं आहे का? नाही. नाही. हा मूर्खपणा नाही करायचा. तर त्याची जी पकड माझ्या ह्याच्यावर आलेली आहे ती सोडून द्यायची. आहे की नाही? ती पकड सुटली म्हणजे राजा जनकांनी राजकारभार नाही सोडला, राजगद्दी नाही सोडली, त्यांचं कर्म नाही सोडलं, पण त्याविषयीचा जो मोह आहे, ती जी पकड आहे, मी राजा मी राजा मी राजा, ती सोडून दिली. तसंच माझं जे अस्तित्व आहे, मी डॉक्टर आहे, मी शिक्षक आहे, मी प्रोफेसर आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, ही जी पकड आपल्यामध्ये आहे, मी महाराज आहे, है ना, मी डॉक्टर आहे, ही जी पकड माझ्यामध्ये आलेली आहे ती मी सोडून दिली. आणि तेव्हाच मला ईश्वर दर्शन झालं. तोपर्यंत नाही होणार. आहे की नाही? हे सांगितलं आपल्याला राजा जनकाने. आणि त्याच्यामध्ये आपल्या माणसांची, सामान्य माणसाची अवस्था अतिशय सुंदरपणे गुरुजींनी एका उदाहरणानं दिलेली आहे. कोणतं उदाहरण होतं ते? मुल्ला नसरुद्दीन. मुल्ला नसरुद्दीनची नजर कशी झाली? त्याला 2-2 दिसायला लागले. आणि तो ज्याच्यावर प्रेम करत होता ते 2-2 दिसत होत्या. मजा वाटत होती त्याला. 2-2 प्रेयश्री दिसतात, माझ्या 2-2 लव्हर्स दिसतात, मला मजा वाटली. आणि जेव्हा लग्न जमलं, लग्न झालं, तेव्हा तो काय म्हणला, डॉक्टरकडे गेला आणि मला चष्मा द्या. का? बायका 2 दिसायला. आता 2-2 बायका दिसू लागल्यात तर माझी हालत काय होईल? म्हणून चष्मा मागितला. आपली सुद्धा तशीच हालत आहे की नाही? ज्या क्षणी हे ज्ञान होतंय हे 2 नाहीये, 1 आहे, तेव्हा काय होईल? हे सगळं सुटून जाईल. हे सुटल्यानंतर सुद्धा मी हे जे काही काम करेल जीवनामध्ये, तर ते काम माझं चालूच राहील. ते काय बंद होणार आहे का? नाही. भूक लागली, जेवण करावं लागेल. तहान लागली, पाणी प्यावं लागेल. नाही नाही, मी सगळं सोडून दिलंय, मी आता जेवणारही नाही, पाणी पिणार नाही, कुठलं काम करणार नाही, असं आहे का? नाही. पण त्या जेवणावरची पकड, पाण्यावरची पकड, जे मी काय करतो त्याचे पकडून ठेवलेलं आहे ते मी सोडून दिलं. मी राजा नाहीये, पण राजाची सगळी कामं मी करतोय.
ही जाणीव राजा जनकाला झाली. आणि हे करत असताना गुरुदेवांनी काय सांगितलं? ध्यानाचं महत्व, मेडिटेशन. मेडिटेशन शिवाय हे शक्य नाहीये, अनुभूतीमध्ये येणं शक्य नाहीये. मग हे मेडिटेशन कुणाला होते? तर 3 महत्वाची तत्व आहेत. काय आहेत ही? अच्छा हो. तत्व आहेत ही. हे भाव नाहीयेत, हे मनाची अवस्था नाहीये किंवा शरीर अवस्था नाहीये, हे तत्व आहेत. अचाह, मला काहीही नको. अप्रयत्न, मी काहीही करणार नाही. नाही. आणि अकिंचन, मी कोणीही नाही. पण कुठपर्यंत? फक्त ध्यान करेपर्यंत. 24 तास नाही. नाही तर मला काही नको, मी काय करणार नाही, मी कोणीच नाही. 24 तास आहे का? नाही. नाही. तुम्हाला कुशलता प्राप्त करायची असेल तर हे 3 तत्व ध्यानाच्या वेळेस घेऊन बसावे लागतात. अचाह, अप्रयत्न, अकिंचन. अकिंचन. मला काही नको, मी काही मी काही करणार करणार नाही, आणि मी कोणीही नाही. मी कोणी नाही. हे कशासाठी आवश्यक आहे? कारण आता मी ज्या मोबाईल मध्येच सगळं शोधतोय, पण हा मोबाईल म्हणजे सर्व काही नाहीये. ह्याच्याही पलीकडे जिथून त्या लहरी निघतात तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे. त्यासाठी ते आवश्यक आहे. ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी ते आवश्यक आहे. आणि मग हे मला केव्हा करावं लागेल? वारंवार, निरंतर. ही प्रक्रिया कशी आहे? निरंतर, नित्य, वारंवार. असं नाहीये की काय मी 15 दिवसापूर्वी ध्यान केलं होतं, झालं आपलं ध्यान, मेडिटेशन झालं आपलं, मी शिकलोय मेडिटेशन. त्याचा सराव, दररोज अभ्यास पाहिजे. नित्य, वारंवार, आहे की नाही? तेव्हाच मग ही पकड जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल. आणि मग मी जे जे काही करणार आहे, जे जे काही करतो आहे, त्याच्यामध्ये माझा जो मीपणा आहे तो नाही राहणार. म्हणजे सर, साक्षी भावानं पाहता येणार. हा, थोडस कठीण आहे पण चांगलं आहे. सहजासहजी कठीण आहे सर, म्हणजे लक्षात येत नाही. पण उदाहरणं जेव्हा दिली जातात गुरुजींकडून तेव्हा ते कळत. आता जसं लहरीचा केंद्रबिंदू सागरात आहे, मोबाईलचं सगळं केंद्रबिंदू टॉवर मध्ये आहे, अशी जी उदाहरणं आहेत त्याच्यावरून लक्षात येतं. हा. हे कशासाठी आहे? मनाची शरीरावरली, मनाची ह्या सृष्टीतल्या वस्तूंवरली, पकड. आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी, ह्या सगळ्यांवरची पकड आपली गेली पाहिजे, ह्यासाठी हे ज्ञान आहे. तुम्ही बघा ना, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं आपलं जीवन जगायला लागाल तर काय होईल? कुठलाही तणाव येणार नाही. येईल का? येणार नाही. कुठलाही तणाव नाही येणार. दुसरं, कुणाविषयी द्वेष भावना नाही राहणार. संघर्ष करण्याची राहील गरज का? नाही. द्वेष भावना राहील का? राहणार नाही.
अद्वैतच निर्माण होईल. आहे की नाही? आणि नाही तिसरं बंधन करत नाही. हा, तिसरं जीवनाला आपण जे संघर्ष मानतो तो संघर्षी नाही राहणार. मग जीवनाची सुंदरता अनुभवायला मिळेल. जीवनातली जी सुंदरता आहे त्याचा अतिशय चांगला अनुभूती आपल्याला मिळेल. म्हणजे स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे. हा, स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे. पण स्थूलतेमध्ये असताना सुद्धा त्या सूक्ष्मतेची जाणीव आपल्यामध्ये राहील. जसं उदाहरणार्थ व्यवहार करतोय मी, व्यवहार हा स्थूलतेचा भाग आहे, पण त्याच्यामध्ये जाणीव आहे ती सूक्ष्मतेची आहे, एकत्वाची जाणीव आहे की नाही? म्हणून गुरुदेवांनी आपल्याला बर्थडे सॉन्ग सांगितलं. काय म्हणत होते आधी? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर काय सांगितलं? सागर में एक लहर उठी तेरे नाम की. म्हणजे जी लाट आहे ती एक लाट तुझ्या नावाची आहे, आणि त्या लाटेचं अस्तित्व किती आहे? क्षणभर. तुझे मुबारक खुशियां आत्मज्ञान. आज समजलं हे लाट म्हणजे माझं अस्तित्व नाही आहे, हे सागर माझं अस्तित्व आहे. समजलं ना सगळ्यांना? सगळे थंब दाखवा, बरोबर समजलं का नाही? हो सर. म्हणून सांगितलेलं आहे सागर में एक लहर उठी तेरे नाम की, तुझे मुबारक खुशियां आत्मज्ञान की. हे आत्मज्ञान तुला झालं. तुझको है अनंत में जाकर मिल जाना. त्या सागराच्या अनंतत्वामध्ये तुला मिसळून जायचंय. तू है सुंदर फूल इस संसार. तू है सुंदर फूल इस संसार की. या संसारातलं एक सुंदर फूल आहेस तू. तुझं अस्तित्व जे आहे या संसारामधलं ते सुंदर फुलाच आहे, जे सुगंध देत राहते. जे आपल्या जवळ आहे ते सगळंच्या सगळं देते, काही ठेवत नाही जवळ. कोणी घेतय का नाही घेतय हे बघत नाहीये. तू है सुंदर फूल इस संसार की, सागर में एक लहर उठी तेरे नाम. म्हणजे तुझं जे नाव आहे, मला जे मिळालेलं नाव आहे ते कशाचं आहे? ते सागराच्या लाटेला मिळालेलं नाव आहे की नाही? सागर लाट नंबर 1, लाट नंबर 2, लाट नंबर 3, लाट नंबर 4, हे जे नाव मिळालेलं आहे ते कुठलं आहे? त्या लहरीसाठी आहे. पण तुझं आत्मज्ञान काय आहे? ते सागर आहे. ते कसं आहे? अनंत आहे. इथलं काम झाल्यानंतर तुला कुठे जायचंय? त्या अनंततेमध्ये मिसळून जायचं. ही जाणीव सतत माझ्यामध्ये जेव्हा आहे तेव्हा ते आत्मज्ञान आहे. नाहीतर मी आतापर्यंत काय समजत होतो? माझं शरीर म्हणजेच सर्व काही आहे, माझं मन म्हणजेच सर्व काही आहे. मग शरीराकडे बघतो, त्याचं पिळदारपणा बघतो, छाती बघतो, सगळं काय बघतो. मी एवढा सुंदर आहे, मी असा आहे तसा आहे. शरीराकडे आहे की नाही? समजलं ना? हे ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होते तेव्हा आपल्यामध्ये विशालता येते. आणि आपण जेवढं जीवन जगणार आहोत त्या जगण्यामध्ये सगळ्यात मोठं बेनिफिट काय होते आपलं? त्या विशालतेमध्ये असताना आपण आनंदी राहतो, प्रसन्न राहतो, कुणाविषयी द्वेष नाही राहत आपल्या मनात, सर्वांविषयी प्रेमभाव राहतो. आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाही समोर कुठेही असो आपण हसतमुख राहतो.
बरोबर आहे की नाही? अद्वैताची जाणीव जेव्हा होते तेव्हा या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप तुटून पडतात. पण ही जाणीव होण्यासाठी काय पाहिजे? कुशलता पाहिजे. आपल्यामध्ये ती कुशलता नसेल तर हे ज्ञान मिळत नाही, प्राप्त होत नाही. नाही तर मग आपलं भांडत राहतो आपण. ते तर काय कुठे गेलंच नाही, आहे की नाही? छान आहे ना? छान. तर आजच्या संकल्पामध्ये काय आहे? ध्यानाला बसत असताना तुम्ही जर विसरून जात असाल तर ध्यानाला बसत असताना अचाह, अप्रयत्न, अकिंचन ही 3 तत्व अनुसरायची ध्यानाची प्रक्रिया होईपर्यंत. 15 मिनिट, 20 मिनिट, 10 मिनिट, जेवढे मिनिट तुम्ही ध्यान कराल. सर, अचाह, अप्रयत्न आणि काय म्हणला तिसरं? अकिंचन. अकिंचन म्हणजे मी कोणीही नाही. अकिंचन. 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 बरं. अचाह, अचाह म्हणजे मला काही नको. अप्रयत्न मी काही करणार नाही. आणि अकिंचन मी कोणीही नाही. म्हणजेच काय? ध्यान, आता याचं विस्तारानं सांगतो. ध्यानाला बसताना स्वतःच जी काही पदवी आहे ती बाजूला टाकून द्यायची. म्हणजेच मी कोणीही नाही. मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी कुठल्या मोठ्या पदवीवर असेल तर ती पदवी नाही आहे, है ना? मग आता काही असो, मग व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर, जे जे काय असेल ते, तो मी कोणीही नाहीये. आता ती आणि दररोजचा सराव झाल्यामुळं ते डोक्यात काही विचार येतच नाही सर. ते आता दररोजचा सराव झाला ना, त्याच्यामुळे का नाही हे असं काहीच नाही डोक्यात तयार होत नाही ते. आणि अप्रयत्न मी काही करणार नाही. त्यामुळे काय होईल? शरीर आणि मनामध्ये स्थिरता प्राप्त. ध्यान लागेल. शरीर आणि मनामध्ये काय होईल? स्थिरता प्राप्त होईल. शरीर हलणार नाही, मन पण स्थिर राहील. अप्रयत्न आणि अचाह, मला काही नको. ह्या ध्यानामुळे मला ज्ञान प्राप्ती होते. ही चाह घेऊन बसलात तर ध्यान नाही होणार. होणार नाही. म्हणून तुम्ही कितीही वर्षापासून ध्यान करत असताल, काही जरी करत असला, हे जे 3 तत्व आहेत, हे 3 तत्व सुरुवातीला आपण आपल्या आतमध्ये अनुसरायचे, मगच ध्यान होते. नाही तर बऱ्याच जणांची तक्रार असते, बऱ्याच वर्षापासून आम्ही ध्यान करतोय पण मनातली अस्वस्थता गेलेली नाही. अजूनही शरीर हालतय, 15 मिनिटच्या वर बसू शकत नाही. मग पाय लांब करावं लागते, कळ येते, कंबर दुखते. बरोबर ना किशोर सर? त्यानंतर हात वळवळतात, मान इकडे तिकडे होते, है ना? म्हणून ही कुशलता आहे की अचाह, अप्रयंत आणि अप्रयत्न आणि अकिंचन हे 3 तत्व आधी आपल्यामध्ये अनुसरायचे. ध्यानाला बसण्याच्या आधी सगळ्यात आधी मी कोणी नाही, तटातट सगळे माझे जे काय अस्तित्व आहेत, म्हणजे जे काय माझ्याला चिटकलेले आहेत ते सोडून द्यायचे. अप्रयत्न, कुठल्याही शरीराची हालचाल नाही करायची. आणि एक लक्षात घ्या, शरीर स्थिर झाल्याशिवाय मन स्थिर होत नाही. अगदी आपल्या श्वासाची जाणीव सुद्धा आपल्याला नाही झाली पाहिजे, एवढी स्थिरता शरीरामध्ये आली पाहिजे.
अप्रयत्न आणि अचाह. ह्या ध्यानामुळं, हे मेडिटेशन केल्यामुळं मला फलाने फलाने बिस्ताने फायदे होणार आहेत, बेनिफिट्स होणार आहेत, माझं अस्तित्व चमकणार आहे, खूप मोठा ज्ञानी होणार आहे, माझी बुद्धी तीक्ष्ण होणार आहे, प्रगांड होणार आहे. हे सगळं जे जे काय आहे ते काही नाही. मला ते काही नको. अचाह. आणि मग हे तत्व अनुसरून मग ध्यानाला बसा. मग बसा. मग तुम्हाला ध्यानाची जादू, म्हणजे ते मेडिटेशन आहे त्याची जादू तुम्हाला लक्षात येईल. आणि त्याला काय म्हणतो आपण? सजगतापूर्वक विश्राम. कोणती स्थिती प्राप्त होते? सजगतापूर्वक विश्राम. समजलं? कुणाचे काय प्रश्न असतील तर